हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. रात्री संपलेली आहे. मग मी ठरवलं की मी आज पाय खाणार. पाय अच्छा, हमको सिखा रिया है. म्हणजे मी खुरे बनवणार आहे आज. तर तुमच्याकडे पण असते ते. आता मी ठरवलं की मी तुमच्यासोबत पण ती रेसिपी शेअर करेल. म्हणजे मी गावाकडची आहे आणि मला तिकडचंच सगळं आवडतंय. तर मी त्याच पद्धतीने बनवणार आहे. पण हे आहेत पाय. पाय म्हणजे याला कोणी पाय म्हणतात, कोणी याला खुरं म्हणतात. सगळ्यांकडे वेगवेगळे नावं असतात. पण तुमच्याकडे काय नाव आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण याला ठेवूया साईडला. तुम्ही याला कुकरमध्ये पण लावू शकता, पण मी कुकरमध्ये बिलकुल पण लावत नाही. या खुऱ्यांमध्ये आपल्याला तर बिलकुल पण जास्त कांदे टाकायचे नाही आहेत. मला खूप जास्त ग्रेव्ही पाहिजे आहे तर तुम्ही 2 कांदे घेऊ शकता. मला तर या भाजीमध्ये खूप जास्त ग्रेव्ही आवडत नाही, तर मी एकच कांदा घेतलेला आहे. आणि ही जी रेसिपी आहे ही माझ्या मम्मीकडून शिकलेली आहे मी. आणि ती इतकी टेस्टी लागते की तुम्ही एकदा तरी ट्राय करा प्लीज. छान त्याला बारीक पण नाही घातलं, लंब पण कापले तरी होतोय. ठीक आहे. आता आपल्याला मसाल्याला भाजायचं आहे. भाजायचं म्हटलं थोडंसं तेल टाकून सगळं त्याला तळायचंय, फ्राय करायचंय. तर फ्राय करतोय. एक तर आपल्याला खूप सारा ऑइल घ्यायचं नाहीये, कारण की आपण मसाला हे कुठून येत आहे बाई माझ्या व्हिडिओमध्ये. ओके, ती गेली. आता मी चालू करते माझं. आपल्याला खूप सारा ऑइल बिलकुल पण नाही टाकायचं, कारण की आपण मसाल्याला फ्राय करत होतो. तर एकदम खूप साऱ्या ऑइल मध्ये आपण मसाला बिलकुल फ्राय नाही करणार आहोत. आधी मी टाकेल कांदा आणि माझ्याकडे आहे खडा मसाला. उमा पण आलेला आहे आता. हा एक खडा मसाला, याच्यामध्ये सगळंच आहे. आणलं का तू? माझ्याकडे असे मसाले आहे. तुमच्याकडे पण आहे का? हा मी गावावरून मागवते, कारण की मला मसाला बनवता येत नाही. आता फक्त आपल्याला इथे कांदे आपले ब्राऊन झाले की आपल्याला त्याच्यामध्ये हा मसाला टाकायचा. असं तुमचा मसाला झालेला पाहिजे. आणि मसाला खूप जास्त मी केलेला नाही आहे आणि आपल्याला खूप कमी क्वांटिटीमध्ये मसाला करायचा आहे. तुम्हाला पण असं पेस्ट बनवायचं आहे. लगेच 2 मिनिटामध्ये येते. एक कढीपत्ता काय चाहिए? काजू. तुम्हाला मसाला असा करायचा आहे. पूर्ण मसाला टाकायचा. मसाल्याला छान ब्राऊन होतपर्यंत तुम्हाला तेलामध्ये त्याला तळायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक टमाटर टाकायचं आहे. आता ही भाजी म्हणजे म्हटलं तर मी याला कुकरमध्ये पण लावलेलं नाही आहे, तर हे लवकरात लवकर तर होणार नाहीये. अर्धा तास तर या भाजीला लागेल. तर आणि माझ्याकडे एकच टमाटर उरलेला आहे. आता फिर से जाइए, बड़ी गिलास लेके जाओ. ये बड़ी गिलास लेके जाओ. बड़ी गिलास लेके जाओ. आपको एक टमाटर लेना है. मेरे पास तो अभी एक ही बचा खुचा टमाटर है, इसको ही मैं डालने वाली हूँ. माझ्याकडे एकच आहे. आता मी नवऱ्याला म्हणू शकत नाही, नाहीतर तो मला रागवेल. आताच मी कांदा आणले आणि आता तुम्हाला परत पाठवते म्हणून चिडचिड करतोय. काय तुम्हाला काय माहिती आहे लग्न झाल्यावर किती प्रॉब्लेम होतात, मलाच माहिती. काय चाहिए आपको? मसाला छान ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मला टाकायचा आहे टमाटर. टमाटर टाकून झाल्यानंतर मग तुम्हाला टाकायचं मिरची पावडर. आता मी खूप मोठी काही शेफ तर आहे नाही, तसं तेवढं छोटं मोठं थोडंफार बनवता येतं. तर चला म्हटलं मी तुमच्यासोबत शेअर करते. ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे, पण ती मला खूपच आवडते. उमाला पण आवडते. म्हणजे ती आता मी याच्यात ऍड करते टमाटर. ठीक आहे. मिरची पावडर, हळद ते टाकायचं आहे आपल्याला. जिरं बिरं काही टाकायचं नाहीये. अरे यार, माझं मिरची पावडर पण काढावं लागत आहे. खूर यार आपल्यामध्येच एक हे आहे. खूरचं भाजतो ना आपण, काळ्यांवर भाजतो ना, त्याची मजा वेगळीच असते. पण इकडे गावामध्ये वेगळीच मजा असते, इकडे शहरामध्ये वेगळीच मजा असते. तर असते. आता नाही भेटत तर काय करणार आहे. तर आता वॉश केलं याला चांगलं, आता इथे ऍड करतो. मी कुकरला वगैरे लावत नाही, कारण की मला ते आवडत नाही. तुम्ही कुकरला पण लावू शकता, कारण की त्याचा टेस्ट वेगळा येतो यार, तर ते मला पटत नाही. तर मग मी असंच हे शिजवतो त्याला. अर्धा तास लागेल तरी चालेल. ठीक बघा किती छान दिसतंय. आपली भाजी अशी दिसायला पाहिजे. खूप जास्त मसाला केलेला नाहीये यामध्ये, मी फार कमी मसाल्यामध्ये. उमा बता ना. हां इकडे तर
भाजी कशी बनली उमा? बिलकुल हिच्या रेसिपीला फॉलो नको करा. हिच्यासाठी घटिया भाजी कोणी जीवनात नाही खाल्ली. ओके, मी तुम्हाला सांगते की ती कशी बनलेली आहे भाजी. वाव, आणि पीच पण पूर्ण शिजलेले आहे, एकदम भारी बनलेले आहे. तुम्ही पण ट्राय करा. माझ्या बाळाला आणि तू लावायचं आहे, ते लावून देते. बडी के पास जाओ, बडी लगा के देते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. पण ती भाजी ना तुम्ही जर कुकरवर शिजवली ना तर तिची टेस्ट चेंज होते, म्हणून मी कुकरवर तिला लावलेलं नाही आहे. पण भारी खूप टेस्टी बनलेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. बघा माझा नवरा किती, माझा नवरा बघा कसं खाता येतं. पण त्याला लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मी परत असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला बाय.